प्रणाम देवा। नंदी, उद्या प्रातःकाळी आपल्याला म्हाळसेकडे जायचं आहे। मी आलेलं तिला आवडणार नाही आणि म्हणून मला माझं रूप बदलून तिच्याकडे जायचं आहे। आणि नंदी, ह्यावेळी तू माझ्या बरोबर असावास। पण माता मला ओळखतील आणि म्हणून तू तिच्या समोर येऊ नको। तिच्यापासून दूर कुठेतरी राहा। जे जे आवश्यक आहे ते मी तुला सांगेन आणि त्याची तू व्यवस्था कर। जशी आज्ञा देवा। आणि नंदी, त्याच बरोबर जोपर्यंत म्हाळसा जेजुरीत येत नाही तोपर्यंत तिच्या आश्रमाच्या जवळपास तुला राहायचं आहे। तिच्या साधनेत कोणीही व्यत्यय आणत नाही ह्याची काळजी तू घे नंदी। आपण दिलेले कार्य मी करेन देवा। प्रातःकाळी आपण इथून प्रस्थान करूया। पण देवा, माझ्या मनात एक प्रश्न आहे, तो मी विचारू का? विचार। देवा, म्हाळसा देवींना आता सत्य समजणार असे वातावरण निर्माण केले जात आहे। त्यांनी ज्या अर्थी ही घोषणा केली म्हणजे कदाचित तसे घडेलही, पण त्यासाठी त्यांना आपण सहाय्य करणे आवश्यक आहे। होय नंदी, आणि म्हणून मी ह्यावेळीस तिच्याकडे जाताना एक गुरु ह्या नात्याने जाणार आहे। आता मी निश्चिंत झालो। आज्ञा असावी। आता काय करावं? असं ते कुठं असत्याल ते कसं ठाव पडणार? या लक्ष्मी देवीची विचारावं का? गंगे, ए गंगे, पाणी घेऊन ये का? बर का बानू, आता जेजुरीमध्ये समजासनी ठाव झालंय का म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या, पर कुणाला बी ठाव नाही का त्या कुठं गेल्या त्या। पर मला या कळलंय का त्यांच्या संग गणूबा बी गेला होता। वय वय, मला आठवतंय की, पर म्हणजे त्यासनी ठाव असणार। वय, पर आता त्यो कशाला सांगला आपल्याला? आणि त्यो जेजुरीत कुठं आहे तेव्हा? म्या काय म्हणते, अजून काय वाट आहे का कुणास ठाव? पण मला असं वाटतंय का मी विष्णू देवन लक्ष्मी देवीसनी विचारावं का काय झालं म्हणून। वय वय, नाही वय, पर आता त्यासनी विचारायचं म्हणल्यावर गडाव जावं लागल, आणि ही म्हणती मी गडाव जाणार नाही। वय, ते खरं आहे। काय बी झालं तरी मी गडावर नाही जाणार। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं।
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.